नमस्कार मित्रांनो, मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. जागा जन्माचा या कथेमध्ये उल्लेख केलेली प्रत्येक घटना, स्थळ व इतर संदर्भ सर्व वास्तविक आहेत. काही चुका आढळल्यास किंवा कुणाच्या भावना दुखावल्या गेल्यास त्या हेतूस परस्पर नाहीत हे लक्षात घेऊन मला क्षमा असावी. नवपाडा पोलीस स्टेशन ठाणे. संध्याकाळी 6:30ची वेळ. अख्खं पोलीस स्टेशन कामात प्रचंड व्यस्त. पोलीस स्टेशनच्या आवारात वर्दळ वेगवेगळ्या फिर्यादी देण्यासाठी लोक खोळंबलेले. कोर्टातून आरोपींना घेऊन आलेल्यानंतरची लिखापडी, कोर्टाच्या बेल ऑर्डर प्रमाणे कागदपत्र आणि आरोपींच्या सुटकेची प्रक्रिया, नवीन पकडलेल्यांची चौकशी, कुठे खून, कुठे मारामारी तर कुठे अपघात आणि बरेच काही. रत्ना तीरासारखी धावत मागे पुढे आजूबाजूला कुठेही न पाहता सरळ स्टेशन इन्चार्ज शिंदे साहेबांच्या रूममध्ये घुसली आणि सगळं अवसान गळून पडल्यासारखी साहेबांच्या टेबलावर दोन्ही हात टेकवत समोरच्या खुर्चीत जवळजवळ कोसळली. अचानक डोळ्याची पापणी लवते न लवते तोच एक बाई धाडकन दरवाजा ढकलून आत घुसते काय आणि त्यांच्या टेबलावर येऊन कोसळते काय. सिनियर पी.आय. शिंदे अचानक ओढवलेल्या या प्रसंगाने उठून उभे राहिले. इतक्यात मागोमाग "अहो बाई, थांबा" असं ओरडत धावत आलेला त्यांचा पट्टेवाला घोलप. सिनियर पी.आय. शिंदेंनी घोलपला काही विचारण्याआधीच रत्ना क्षीणपणे इतकंच म्हणाली, "साहेब, माझ्या बच्चूला शोधा हो." महिला पोलीस दामलेबाईंनी तोंडावर पाणी मारल्यानंतर आणि एक ग्लास पाणी प्यायल्यानंतर रत्ना थोडीशी सावरली. समोर साहेबांना, आजूबाजूला उभ्या पोलिसांना बघून पदर सावरत सावधपणे नीट बसले. काही बोलणार तोच दामलेबाईंनी विचारलं, "कोण आहात तुम्ही बाई? काय झालंय नीट साहेबांना सांगा." "मी रत्ना प्रदीप सोनी. सॉरी, मी अशीच परवानगी न घेताच आत घुसले." चेहऱ्यावरचं पाणी पदरानेच पुसत ती उत्तरली. एकदा सगळ्यांकडे बघून मोठ्या कळकळीने डबडबलेल्या डोळ्यांनी दाटून आलेल्या गळ्याने पुढे म्हणाली, "मी इथेच ब्राह्मण सोसायटीत राहते. बाजूच्याच बेडकर विद्यामंदिरमध्ये माझा मुलगा प्रतीक दुसरीत शिकतो. आज तो शाळा सुटल्यावर घरी परत आलाच नाही. मी घरोघरी गल्लीबोळात शाळेत शोधून आले. खरं तर सिनियर पी.आय. शिंदेंनी तिला तक्रार लिहिण्यासाठी ड्युटी ऑफिसरकडे पाठवलं असतं, पण रत्नाचं व्यक्तिमत्व आणि घालमेल बघून ड्युटी ऑफिसर पी.एस.आय. शेलारला बोलावलं. शेलार आल्यावर त्याची ओळख करून देत आणि शेलारला कल्पना देऊन ते म्हणाले, "शेलार तुम्हाला विचारतील त्या प्रश्नांची नीट आठवून उत्तरे द्या." "ठीक आहे सर," रत्ना म्हणाली. "तुमचा मुलगा शाळेत कसा आला होता? म्हणजे तुम्ही आणून सोडलात की बसने, रिक्षाने आला होता?" शेलारांनी पहिला प्रश्न विचारला. "शाळेची बस नाही, त्यामुळे छोटी मुलं खासगी रिक्षा, व्हॅनने किंवा चालत घरच्यांसोबत येता जातात. तुमच्या सोसायटीतीलच आणखी 2 मुलं अभ्यासली असल्यामुळे प्रतीकसाठी आम्ही रिक्षाच लावली आहे." रत्ना म्हणाली. "शाळा किती वाजता सुटते?" "5:30ला," रत्नाने सांगितले. "म्हणजे आताच." चमकून शेलारने साहेबांकडे पाहिलं, पण त्यांनी डोळ्यांनीच तिला चालू राहू दे अशा अर्थी खून केली. "होय साहेब, मला माहीत आहे. फक्त 1 तास झालाय. पण लक्षात घ्या, मुलगा फक्त 6 वर्षांचा आहे. मी शाळेत, रिक्षावाल्याकडे, इतर मुलांच्या घरी इतकंच काय, ब्राह्मण सोसायटीतल्या आणि शाळेजवळच्या सगळ्या गल्ल्या पालथ्या घातल्या आहेत. मित्रांकडे, नातेवाईकांकडे किंवा रागाने घरातून पळून जाणे इतका मोठा नाहीये हो तो." रत्नाने शेलारांचा प्रश्न आणि डोळ्यांचा इशारा ओळखून थोडासा आवाज चढवून उद्वेगाने उत्तर दिलं. "सॉरी, तुम्ही शांत व्हा." शेलार वरमले आणि म्हणाले, "तुमचे मिस्टर नाही आलेत सोबत?" "नाही, ते दुसऱ्या शिफ्टमध्ये कामावर आहेत, पण येतीलच इतक्यात. त्यांना कळवलंय." "कुठे काम करतात ते?" "इथेच जवळ, सँडोजमध्ये, बेलापूर रोडवर." "बरं, कुणाचा काही कॉल वगैरे?" "म्हणजे खंडणीसाठी म्हणताय?" तिने स्पष्टपणे विचारलं. "तसंच काही नाही, पण तुमचे मिस्टर आले की त्यांना पाठवा आणि मला प्रतीकचा अलीकडचा फोटो द्या." "हो." रत्नाने पर्समधून पटकन फोटो काढून दिला. "ठीक आहे, आम्ही तातडीने शोध चालू करतो, पण तुम्हालाही कुठे सापडल्यास आम्हाला कळवा." रत्ना समाधानाने पोलीस स्टेशनच्या बाहेर पडली. तरी तिच्या काळजात तिचा जीव नव्हता. तो आज हरवला होता. पोलीस स्टेशनमधून बाहेर पडल्यावर ती तशीच भरभर चालत सोसायटीत आली.
बराच अंधार झाला होता. आजूबाजूच्या घरी विचारून झाल्यावर एकदा घरी येऊन बघितलं तर घरातला कुलूप होतं. म्हणजे प्रदीप अजून आला नव्हता. शेजारी त्याच्यासाठी निरोप ठेवून ती परत शाळेत जायला निघाली. एव्हाना प्रतीक हरवल्याची बातमी पूर्ण ब्राह्मण सोसायटीतच नव्हे तर नौपाड्यात पसरली होती. तिच्यासोबत प्रतीकचा शोध घेण्यासाठी बऱ्याच बायका तयार होत्या, पण रत्नाने नकार दिला होता. सोसायटीपासून शाळेत जाणारी प्रत्येक गल्ली, कोपरा, दुकान तिथे पालथं घातलं होतं. त्यामुळे आता ती मुख्य गोखले रोड हितवर्धिनी रोड क्रॉस करून विष्णुनगरमध्ये वेड्यासारखी फिरत होती. तिचं चित्त प्रतीक मिळेपर्यंत ताऱ्यावर येणार नव्हतं. रिक्षावाल्याचीही काही चुकी नव्हती. ते एक वयस्कर नामदेव कासारे नावाचे इसम होते. मुलं त्यांना नामू आजोबाच म्हणत असत. ते सगळी मुलं येईपर्यंत थांबले होते. सगळ्या वर्गात बाथरूममध्ये शोधून आले होते. गेटवरचा वॉचमन त्यांना म्हणाला की कधी कधी पालक मुलांना मधल्या वेळेत घेऊन जातात. तेव्हाच ते शाळेतून निघाले होते. तिने आपले शोधकार्य आपल्या आसपासचं मर्यादित केलं होतं. प्रदीप आल्यावर सोसायटीतल्या इतर रहिवाशांच्या मदतीने शोधाची व्याप्ती वाढवता येणार होती. जवळपासच्या सर्व देवांना तिने हात जोडले होते, नवस बोलली होती. वारंवार डबडबून डोळ्यास बाहेर येऊ पाहणारे अश्रू परत फिरवून ती प्रतीकला भेटण्यासाठी जीवाचे रान करीत होती. पायाला भिंगरी लागल्यागत फिरत फिरत ती विष्णुनगर ओलांडून दत्ता पाटील रोडवर आली आणि तिच्या कानावर सुरेश वाडकरांचे अनाथांच्या नाथा तुझं नमो चे सूर पडले. शाळा सुटल्यावर बऱ्याचदा ती प्रतीकला सोबत घेऊन गजानन बुक डेपो आणि गजानन वडापाव येथे गेली होती. समोरच श्री दत्त मंदिर होतं. मंदिरात तर ते तिघेही सर्व धार्मिक कार्यक्रमांना आणि विष्णुदास महाराजांच्या प्रवचनांना हजर राहत असत. तिचे पाय आपोआप रस्ता क्रॉस करू लागले. ते अनाथांच्या नाथा सूर प्रध्वनित होत होते. सगळे शरीर अचानक पिसासारखं हलकं झालं होतं. गेला 1.5 तास चाकासारखे फिरून दुखणारे पाय कुठली तरी दिव्य शक्ती टोचल्यासारखे उत्तेजित झाले होते. ती चप्पल काढून देवळात प्रवेशद्वारावरच तिने घंटा वाजवली आणि आत शिरली. आरती संपून लोक प्रसाद घेऊन घरी गेले होते. गर्दी नसल्यामुळे ती गाभाऱ्याबाहेर श्री दत्त महाराजांच्या समोर उभी राहिली. हात आपोआप जोडले गेले, डोळे मिटले गेले आणि तिच्या समोर आला एक दिव्य तेजोवली आशीर्वादाचा हात. गुरुरावा स्वामी असे स्वयंप्रकाश दर्शन घेऊन ती श्री दत्त महाराजांचा पाठ न दाखवता मागे मागे होऊ लागली आणि तिला दिसला मंदिराच्या उजव्या खांबाला टेकून दप्तर मांडीवर घेऊन डोळे मिटून झोपी गेलेला तिचा बच्चू. रात्र उलटून गेली तरी रत्नाच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता. प्रतीकला जवळ कवटाळून झोपल्यामुळे तिला कुसही बदलता येत नव्हते आणि प्रतीकला बाजूला करावं तर त्याची झोप मोडण्याची भीती होती. नेहमीसारखाच तो बिनघोर प्रदीप आणि रत्नाच्या मध्ये गाढ झोपला असला तरी आज तिने त्याला आपल्याकडे ओढून घेतला होता. प्रदीपही दमल्यामुळे आणि तशी काही विवंचना नसल्यामुळे डाराडूर झोपला होता. पण इतकी पायपीट करूनही तिला थकवा जाणवत नव्हता की झोपही येत नव्हती. प्रतीकला स्वतःपासून वेगळे करण्याची कल्पना देखील ती करू शकत नव्हती. त्याच्याबद्दलच्या असुरक्षितमुळे ती दिवसेंदिवस अधिकच पॉझिटिव्ह होत होती. आज तो सापडला नसता तर आपलं काय झालं असतं या जाणीवेने तिने त्याला कुशीत ओढला. तो तिच्या उदरात वाढला नसला, त्याच्यात तिच्या रक्तमांसाचा अंश नसला तरी त्याच्या शरीरात तिने आपले प्राण फुंकले होते. तिला 1989 सालातला गणेशोत्सव आठवला. गणपती विसर्जनाची आदली रात्र 9 वाजले होते. नौपाड्याच्या महाराजाचा मंडप लोकांनी फुलून गेला होता. त्या वर्षी भारताच्या अग्निक्षेपणास्त्राचे उड्डाण हुबेहूब देखावा उभारण्यात आला होता. मंडळातर्फे नानाविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात लहान मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा, डान्स स्पर्धा चालू होते. आजूबाजूच्या सोसायट्यांचे रहिवासी आपापल्या मुलांना घेऊन कार्यक्रमात भाग घेण्यासाठी तसेच ठाणे आणि आसपासच्या परिसरातील लोक दर्शनासाठी व देखावा बघण्यासाठी मोठी रांग लावून उभे होते. सार्वजनिक मैदान असल्यामुळे गर्दीचा फायदा घेण्यासाठी एखाद्या जत्रेप्रमाणे फुगेवाले, खेळणी, आईस्क्रीम
आणि खाद्यपदार्थ विक्रेते मुख्य प्रवेशद्वारावर स्टॉल लावून उभे होते. गर्दी काबूत आणण्यासाठी, कार्यक्रम सुरळीत होण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते झटत होते. पुढे बसायला कुठेच जागा न मिळाल्यामुळे रत्ना आणि प्रदीप मैदानाच्या उजव्या कोपऱ्यातील एका झाडाच्या पारावर बसून लहान मुलांचे कार्यक्रम बघत होते. प्रदीपला दुसऱ्या दिवशी पहिली शिफ्ट असल्यामुळे सकाळी लवकर उठण्यासाठी जेवून झोपायचे होते. शिवाय त्याच्या मुलांच्या या कार्यक्रमात अजिबात रस नव्हता. पण रत्नाच्या त्या छोट्याशा खुशीसाठी तो न कंटाळता कार्यक्रम बघत होता. तिच्या आनंदात स्वतःला रमवत होता. अचानक त्याच्या बाजूला बसलेली रत्ना उठली आणि धावत सुटली. प्रदीपला काहीच न कळून तो तिच्या मागे धावत सुटला. धावत धावत रत्ना मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचली. रडत रडत बाहेर रस्त्यावर जाऊ पाहणाऱ्या एका 3 ते 4 वर्षाच्या मुलीला तिने उचलून घेतले होते. प्रदीप पोहोचेपर्यंत ती मुलगी रत्नाच्या खांद्यावर रडून थकल्यामुळे विसावली होती. रत्नाने मुलीला उचलून घेतले तरी तिच्या आई वडिलांपैकी कुणीही जवळ आले नव्हते. प्रदीप हवालदिल होत तिच्या आई वडिलांना शोधत होता. लाल रंगाचा फ्रॉक आणि बूट घातलेली ती लाल परी अत्यंत विश्वासाने रडायचं थांबून रत्नाला बिलगली होती. जवळजवळ अर्ध्या पाऊण तासाने घामाघूम होऊन धापा टाकत प्रदीप आला. त्याच्या हातात एक छानसा लाल पिवळा फुगा होता. मुलगी खांद्यावर झोपलेली असल्यामुळे रत्नाने कोणाला तरी उठवून एक जागा पकडली होती. तिने काही विचारण्याआधी प्रदीप म्हणाला, मैदानाचा कानाकोपरा शोधला, मंडपात जाऊन आलो, कार्यकर्त्यांनाही सांगून ठेवले, ते आता अनाउन्समेंट करतीलच. आणि ती बाहेरही जाऊन शोधलं, पण मुलाला शोधणारं कोणी सापडलं नाही. खात्री पटल्याशिवाय कोणालाही देताही येणार नाही आणि मी कोणाला देणारही नाही, सांगून ठेवते. अचानक रत्नाचा पवित्र आवाज सूर बदलला, पण स्वतःला सावरून प्रदीप म्हणाला, अगं मी कुठे म्हणतोय, जे म्हणतोय. ओळख पटल्याशिवाय अनाउन्समेंट झाल्यावर कोणी आलं तर ठीक आहे, नाहीतर पोलीस आहेतच. पोलीस कशाला? मी तिला देणार नाही, रत्ना ठामपणे म्हणाली. मुलगी न देण्याचा निर्धार तिच्या डोळ्यात प्रदीपला दिसत होता आणि काय करावं हा पेच पडला होता. इतक्यात मुलगी सापडल्याची अनाउन्समेंट झाली. ड्युटीवरच्या पोलिसालाही कळवण्यात आलं. रत्ना आणि प्रदीप मुलीला घेऊन स्टेजवर गेले. 15-20 मिनिटांनी पुन्हा अनाउन्समेंट करण्यात आली, पण मुलीला घ्यायला कुणीही पुढे आलं नाही. मुलगी रत्नाच्या खांद्यावर गाढ झोपलेली असल्यामुळे तिला तिचं नाव सांगता येत की नाही हेही कळेना. पोलीस म्हणाला, एवढ्या छोट्या मुलीला आम्ही पोलीस स्टेशनला तरी कसं ठेवणार? ती उठली की रडायला सुरुवात केल्यावर तिला कोण आणि कसं सांभाळणार? म्हणून तिला बालसंगोपन केंद्रात पाठवण्याचा एकच मार्ग होता. पण रत्ना पोलिसांकडे तिला जायला अजिबात तयार होईना. तिने असं काही रूप धारण केलं होतं की स्वतः प्रदीप मुलीला घ्यायला तिच्याकडे जायला धजावेना. थोड्या वेळाने एक गरीब दाक्षिणात्य जोडपं गर्दीतून वाट काढत स्टेजवर आलं. त्यांना मराठीतील अनाउन्समेंट न कळल्यामुळे ते बाहेर मुलीला शोधत राहिले होते. ते आले खरे, पण मुलीची ओळख पटावी असं त्यांच्याकडे काही नव्हतं आणि रत्ना तर त्याशिवाय मुलीला द्यायला तयार नव्हती. शेवटी एकदाच मुलीला जागा करण्यात आलं आणि समोरच तिच्या आईला उभं करण्यात आलं. मुलगी उठल्यावर रडू लागली, पण आईला बघितल्यावर मात्र तिच्याकडे झेप घेऊ लागली. मग सर्वांची खात्री पटली. पोलिसांनी रत्ना आणि त्या जोडप्याचा पत्ता लिहून घेतला आणि सर्वांना जायला सांगितलं. ती संपूर्ण रात्र रत्नाने हमसून हमसून रडण्यात तर प्रदीपने खुशी बदलून बदलून विचार करण्यात घालवली. थकून रत्ना प्रदीपच्या छातीवर डोकं ठेवून झोपली गेली. तेव्हा पहाटवारा सुटला होता आणि प्रदीपच्या मनातला गुंताई. दुसऱ्या दिवशी फर्स्ट शिफ्टला कामावर जाण्यासाठी प्रदीप पहाटे उठला नाही. रत्नाने त्याला उठवलं तर आज जात नाही म्हणाला. दोघेही थोडे उशिराच उठले. नेहमी शिरा पोहे उपमा नको म्हणून रत्नाने पटकन घावणं टाकले. ब्रेकफास्टच्या वेळी प्रदीप विषयाला हात घालायचा धीर करत असतानाच रत्ना म्हणाली, सॉरी दीपू, मी काल खूप वेड्यासारखी वागले ना? तुला किती मनस्ताप झाला असेल. हरकत नाही रत्ना, पण तुला डॉक्टर भगवतांचं एक पटतंय का बघ कालच्या घटनेवरून. काय रे? मला काही त्या क्षणी दुसरं काही सुचतच नव्हतं.
इट्स ओके रत्ना, मी होतो ना सोबत आणि असणारही आहे कायमचा. रत्ना उठून तोपर्यंत किचन मध्ये चहा आणायला गेली होती. काय चाललंय तुझं? मी बोलतोय आणि तुझं लक्ष नाही, तो वैतागून म्हणाला. अरे बोल तू, ऐकतेय मी. पहिल्यांदा तू एका जागेवर माझ्याजवळ बस. ही बघ आले, आता बोल. त्याला खेटून बसत लाडाने ती म्हणाली. असं केलंस तर मी काय बोलणार कप्पाळ? माझं लक्ष उडालं. आता तिला जवळ उडत तो म्हणाला, पण ती खरंच गंभीर होत त्याच्यापासून दूर झाली आणि म्हणाली, आता बोल. आय एम सिरियस. रत्ना, तू आता 40ला तर मी 45ला पोहोचलोय. मग? होते तेवढे सगळे उपाय झाले करून. आता अजून वाट बघण्यात वेळ नको जायला. अगं आपण म्हातारे होण्याच्या आत आपण बाळ कमीत कमी शिक्षण संपवून आपल्या पायावर उभं तर राहायला हवं की नको? काल तू परक्या मुलीला जर सोडायला तयार नव्हतीस, तर डॉक्टर भागवतांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण आपलं बाळ आणलं तर तू त्या डिप्रेशन मधून पटकन बाहेर येशील. तुला वेळच नाही मिळणार त्याचं करताना. तू म्हणतोयस ते पटतंय रे मला, पण माझ्या डिप्रेशनचा उपाय म्हणून कोणाचं तरी बाळ आणायचं? मला तुझ्या बाळाला जन्म द्यायचा होता रे. कितीदा सांगू तुला? ठीक आहे, वाट बघूया आपण, पण वेळ गेली तर तो ऑप्शनही उरणार नाही आपल्याकडे, हे लक्षात ठेव. असं म्हणून प्रदीप उठला आणि सोफ्यावर बसून पेपर वाचू लागला. रागावू नकोस रे असा. आपण ठरवतोय ना चर्चा करून. मी संध्याकाळी दत्तगुरूंना विचारून सांगते. चालेल? तू येशील माझ्यासोबत? येईल, असं म्हणून प्रदीपने पुन्हा पेपरमध्ये डोकं खुपसलं. त्या संध्याकाळी ती दोघंही दत्त मंदिरात गेली. रत्ना खूप वेळ ती दत्तगुरूंसमोर ध्यान लावून बसली. तिने काय पाहिले, काय विचारले आणि काय मिळाले हे ती आणि दत्तगुरूच जाणे. पण मंदिरातून बाहेर पडताना ती एकदम शांत, स्थिर आणि काहीशी अबोल झाली होती. रात्री झोपतानाही ती भिंतींकडे तोंड करून झोपून गेली. पण पहाटे पहाटे त्याच्या वांगरुणात शिरत त्याच्या छातीवर आपलं तोंड घुसळवत तिने त्याला जागं केलं आणि तोंड तसंच त्याच्या छातीवर दाबून ठेवून त्याच्याकडे न बघता अगदी हळू आवाजात पुटपुटली. दीपू, जा घेऊन ये आपलं बाळ. आत्ताच्या आत्ता. त्याने अत्यानंदाने आपल्या हातांनी तिचं तोंड वर केलं. गच्च मिठी मारत तिच्या पारोच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. चैत्र शुक्ल प्रतिपदा 1990, नववर्ष गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे उठून रत्ना आणि प्रदीप सोनी श्री गुरुदेव दत्त यांचं मंदिरात दर्शन करून आले. सूर्योदय झाल्यानंतर खिडकीत गुढी उभारून देवपूजन करून तोरण व फुलमाळ्यांनी सजलेल्या घराबाहेर पडले. तासा 2 तासात गणेश चतुर्थीला जसे गणेश मूर्तींचे आगमन होते, तसे रत्नाने छातीशी धरून दुपट्ट्यात गुंडाळलेल्या इवल्याशा 4 महिन्यांच्या बाळाचे घरात आगमन झाले. रत्नाच्या मावशीने बाळावरून भाकर तुकडा ओवाळून टाकला आणि रत्नाकडून अलगद बाळाला घेतले. तो दिवस त्यांच्या आयुष्यातला एखाद्या उत्सवापेक्षा कमी नव्हता. संध्याकाळी मंत्रोच्चार आणि संस्कारांबरोबर कुलदेवतेला स्मरून बाळाचा नामकरण विधी सुरू झाला. त्याला सुवासिनींनी पंचारती ओवाळली व विधिवत पाण्यात घातले. बाळाचे नाव रत्ना प्रदीपच्या प्रेमाचे, मातृत्वाला मुकलेल्या ममतेचे प्रतीक ठेवण्यात आले. त्या रात्री दोघांच्या मध्ये त्यांच्या प्रेमाचे उभेत सुख स्वप्नांच्या मुलायम गादीवर त्यांचा प्रतीक शांत झोपला होता. गेले 6 महिने रत्नाचा होकार मिळवल्यानंतर प्रदीपने नोकरी आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळून जीवाचं रान करून प्रतीकला मिळवला होता. कायदेशीररित्या नाव नोंदवल्यानंतर अनेक अनाथाश्रम, अडॉप्शन एजन्सीज, बालरुग्णालये, प्रसूतिगृहे धुंडाळून प्रदीपने 4 महिन्यांचं बाळ रत्नाच्या ओटीत घातलं होतं. मुलगा की मुलगी असल्या काही अटी त्यांच्या नव्हत्या, पण बाळ 6 महिन्यांच्या आतील हवं असा रत्नाचा हट्ट होता. जास्त वयाची मुलं काही सहज मिळणारी नसली तरी 6 महिन्यांच्या आतील वैद्यकीय दृष्टीने निरोगी कायद्याच्या सर्व चौकटीत बसणारं बाळ हवं होतं. शिवाय कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे मुलाचे आई वडील म्हणून सर्व दृष्टीने दोघेही पात्र ठरणे गरजेचे होते. त्यात ते पासही झाले. प्रतीकने आता मोठा होता होता त्याच्या बाललीलांनी रत्ना आणि प्रदीपच्या जीवनाचे नंदनवन केले होते. दोघेही त्याला जीवापाड जपत होते. तो 2-1 वर्षाचा झाला तेव्हा खूप आजारी झाला होता. ताप त्याच्या डोक्यात चढला होता.
हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स त्याला वाचवण्यासाठी शिकस्त करत होते. रत्ना 5 दिवस तो शुद्धीवर येईपर्यंत दिवस रात्र अन्नाचा कणही न घेता त्याच्या उशाशी बसून होती. दत्तगुरूंच्या कृपेने प्रतीक बरा होऊन घरी आला आणि तिची दत्तगुरूंवरची श्रद्धा द्विगुणित झाली होती. त्याच्या बालपणापासूनच त्यांनी त्याच्यावर धार्मिक संस्कार सुरू केले होते. ज्ञानेश्वरी, भगवद्गीतेची पारायणे तर घरात होतेच असत, पण रत्ना त्याला अनेक रामायण, महाभारत, शिवपुराण ग्रंथातल्या पुराण कथा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य कथा सांगत असे. तो त्यांच्यासोबत श्री दत्त मंदिरात कीर्तन प्रवचनातही रमत असायचा. अगदी 5 वर्षांचा झाल्यापासून तर तो वडिलांसोबत विष्णुदास महाराजांच्या वारीलाही जाऊ लागला आणि बघता बघता तो गुरुदत्त भक्त बनला. नमो माये बापा कृपाधना, तोडिया बंधना मायामोह. असामान्य बुद्धिमत्ता आणि मधाळवाणी लाभलेला प्रतीक शाळेत प्रत्येक गोष्टीत पहिल्या नंबरवर होता. रत्ना आणि प्रदीपच्या संस्कारामुळे तो अतिशय नम्र, दयाळू व प्रेमळ होता. शाळेतच नाही तर सोसायटीत मित्रांमध्ये प्रिय होता. त्याच्या गुरुभक्तीने व आध्यात्मिक ओढीने तर विष्णुदास महाराज इतके खुश होते की त्यांनी जवळजवळ त्याला आपला शिष्य बनवला होता. केवळ 8वीत असताना महाराजांनी त्याच्या गळ्यात विणा घालून कीर्तनाला उभा केला. तेव्हा कोणाचा विश्वास बसणार नाही इतकं सुंदर, सर्व भक्त प्रेक्षकांना मोहिनी घालणारं भक्त प्रल्हाद हे आख्यान त्यांनी लोकांच्या डोळ्यासमोर उभं केलं. शाळेला सुट्टी असली की महाराज रत्ना प्रदीपला विचारून त्याला जवळपासच्या धार्मिक स्थळावर कीर्तन प्रवचनासाठी सोबत नेऊ लागले. त्यांचे अनुयायी त्याला गमतीने छोटे विष्णुदास महाराज म्हणू लागले. महाशिवरात्रीचा दिवस होता. आदली अख्खी रात्र रत्ना आणि प्रदीप अर्थातच प्रतीकही मंदिरात होते. गेले 7 दिवस मंदिरात हरिनाम सप्ताह चालू होता. महाशिवरात्रीला महाप्रसाद आटोपल्यानंतर संध्याकाळी सप्ताह सांगता छोटे विष्णुदास महाराज प्रतीक सोनी यांच्या कीर्तनाने होणार होते. मोठ्या विश्वासाने महाराजांनी प्रथमच मोठ्या कार्यक्रमात प्रतीकच्या खांद्यावर तेवढीच मोठी जबाबदारी टाकली होती. रात्रभराच्या जागरणाने आणि दिवसभराच्या उपवासाने प्रतीक दमला होता. म्हणून रत्ना त्याला घरी घेऊन गेली आणि ग्लासभर गरम दूध पाजून बळेबळेच त्याला झोपायला लावले. प्रतीकचं हे 10वीचं वर्ष होतं आणि परीक्षा 15 दिवसांवर आली होती. तो आजारी पडणार नाही याची काळजी तिला घ्यायला हवी होती. संध्याकाळचे 6 वाजले आणि मंदिराच्या घंटा सतत घणघणू लागल्या. दुपारी मधल्या वेळेत जरी मंदिर शांत असलं तरी सेवाकरी वर्गाची संध्याकाळच्या कीर्तनाची मोठी तयारी सुरू होती. हळूहळू दर्शनासाठी आणि कीर्तन ऐकण्यासाठी गर्दी वाढू लागली. गाभाऱ्याबाहेरच्या सभागृहात जिथे गड बसवलेले होते आणि सकाळी होमहवन झाले होते तिथेच एक मंच उभारण्यात आला होता. प्रतीकची उंची कमी असल्यामुळे तो सभागृह बाहेरच्याही मैदानात बसलेल्या लोकांना दिसावा अशी सोय करण्यात आली होती. संपूर्ण मंदिर फुलांच्या माळा आणि विद्युत रोषणाईने सजलेलं होतं. मंदिराच्या प्रवेशद्वारावर छोटे विष्णुदास महाराज प्रतीक सोनी यांच्या कीर्तनाचा फलक लावण्यात आला होता. महाराजांच्या पर्यवेक्षणाखाली प्रतीकने अनेक नारदीय पद्धतीची कीर्तने कुठलाही पाठनित्यदर्शक व्यावसायिक अभ्यासक्रम न करता स्वतंत्रपणे केली होती. त्यामुळे कुठल्याही रंगीत तालिमीची गरज नव्हती. महाराजांना पूर्ण खात्री होती की कुठल्याही कीर्तनकोळात न जन्मलेला प्रतीक आज सर्व प्रेक्षकांना भक्तिरसाने नाव घालणार होता. सभागृह मंडप खचाखून भरूनही लोक मैदानात ताडपत्रीवर झाडांच्या पारावर बसले होते. बरोबर 7 वाजता लाऊडस्पीकरवरची भजनं बंद झाली आणि सर्वत्र चिडीचूप शांतता पसरली. सभागृहातल्या मंचाच्या भोवती पेटीवादक, मृदुंग आणि तबलावादक येऊन बसले आणि पांढरे शुभ्र धोतर नेसून वर बाराबंदी, डोक्यावर पुणेरी पगडी, गळ्यात ताज्या फुलांचा हार घातलेला, कपाळावर चंदनाचा टिळा रेखलेला गोरापान प्रतीक मंचावर येऊन उभा राहिला. लगेचच पवित्र वीणा त्याच्या गळ्यात घालण्यात आली. नवप्रदीप महाराजांपाशी सभागृहात बसले होते. त्यांच्याप्रमाणे इतर प्रेक्षकांची किशोरवयीन प्रतीकच्या कीर्तनकार्य वेशातील मूर्तीवरून नजर ढळत नव्हती. प्रतीकने एकवार
सर्व प्रेक्षकांवरून नजर फिरवली. गाभाऱ्याच्या दिशेने हातात जोडून डोळे मिटले आणि मुखातून मधाळ आवाजात पुंडलिक वरदा म्हणून प्रार्थनेला सुरुवात केली. प्रार्थना हरिनाम जप झाल्यानंतर प्रतीकने मुख्य आध्यात्मिक आणि तात्विक धडा सांगून पूर्वरंगाला सुरुवात केली. दरम्यान देवाच्या पवित्र नावाचा जप करत चिलया बाळाच्या कथेचे आख्यान सुरू केले. भगवान शंकरांनी गोसाव्याच्या वेशात त्यांचेच परमभक्त जोडपे श्रिया आणि चांगुना यांची सत्व परीक्षा घेण्यासाठी त्यांच्या चिलया बाळाचे मांस शिजवून खायला मागितले. ते खाण्यासाठी त्यांनी सोबत पंक्तीला बसायला लावले. श्रियाने सांगून आपल्या हातांनी आपल्या बाळाला उखळीत डोळे घालून मारतात हा प्रसंग वर्णन करीत असताना प्रतीकचे शब्द घशात अडकले, छाती भरून आली आणि प्रेक्षकांमध्ये कित्येक दबके हुंदके फुटले. पंगतीला बसल्यावरही तुम्ही तुमचा पुत्र मारलात आणि निपुत्रिक झालात, म्हणून मी निपुत्रिकाच्या हातचे खात नाही, म्हणून पंक्तीवरून उठले. आपण आपल्या पुत्राचा बळी देऊनही अतिथीला प्रसन्न करू शकलो नाही. आपले सत्वहरण झाले म्हणून सांगूना मातेने येरे येरे माझ्या चिलया बाळा म्हणून हृदयाच्या आर्ततेने हाक मारली आणि देवी पार्वती भगवान शंकरांसोबत प्रसन्न होऊन चिलया बाळाला घेऊन कसे प्रकट झाले हे आख्यान सांगितले. आख्यान सांगताना प्रतीक इतका तल्लीन झाला होता की तो सर्व काही विसरून गेला होता. थरथरत्या शरीराने उत्तर रंगात सार्वभौमिक कल्याण आणि लोकांच्या कल्याणासाठी अंतिम प्रार्थना करण्यापूर्वी जेव्हा प्रेक्षकांवर नजर टाकली तेव्हा जवळजवळ सर्व स्त्रियांनी डोळ्यांना पदर लावले होते आणि पुरुषांचे डोळे अश्रूंनी डबडबले होते. 90% मार्क्स मिळवून एसएससी पास झालेल्या प्रतीकला 11वीच्या ऍडमिशनचा काहीच प्रश्न नव्हता, पण प्रदीप, रत्ना आणि त्याने मिळून ज्ञानसाधना कॉलेज फायनल केलं. 12वी नंतर प्रतीकला डॉक्टर, इंजिनियर वगैरे व्हायचं नव्हतं, तर मराठी भाषा आणि संत साहित्याचा विश्लेषणात्मक अभ्यास आणि संशोधन करावयाचे होते आणि त्यासाठी पुढे पदवीपर्यंत ज्ञानसाधना उपयोगी पडणार होता. 90% मार्क्स मिळालेल्या प्रतीक समोर करिअरच्या उत्तमोत्तम संधी उभ्या असताना त्याने आर्ट्सला जावं हे अनेकांना पटलं नव्हतं, पण तो प्रतीकचा निर्णय होता आणि त्याच्या आई वडिलांनी त्याच्या निर्णयाचा आदर ठेवून त्याला पाठिंबा दिला होता. 1 वर्षाची वाढीव मुदतही संपून शेवटी प्रदीप वयाच्या 60व्या वर्षी नोकरीतून निवृत्त झाला. फारसे मित्र नसलेला, स्वतःच्या कामाव्यतिरिक्त इतर काही फारसे छंद नसलेला प्रदीप वर्षभरात कंटाळून गेला. आयुष्यभर जेवलेलं ब्राह्मणी जेवण, गोडाची प्रचंड आवड आणि निवृत्तीनंतर फारशी नसलेली शरीराची हालचाल यामुळे त्याला लवकरच रक्तदाब आणि मधुमेहाने विळखा घातला. रत्नाने तर त्याच्या आधीच वयाच्या 50शीतच हे दोन्ही आजार अंगी बाळगले होते. अजून प्रतीकचं बरंच काही व्हायचे बाकी होतं. त्यांनी मुलाच्या बाबतीत निर्णय घ्यायचा फार उशीर केलेला असला तरी त्याची शिक्षा प्रतीकला मिळायला नको होती. उर्वरित आयुष्य घालवण्यासाठीच नाही तर प्रतीकच्या पुढच्या आयुष्यासाठी तजवीज केलेली असूनही ते धास्तावले होते, कारण प्रतीक अजून लहान होता आणि त्याला त्यांची गरज पावलोपली भासणार होती. दोघांनीही हे आजार गंभीरपणे घेऊन औषधोपचार बरोबर आहारात योग्य ते बदल आणि पहाटे उठून चालण्याचा व्यायाम सुरू केला. त्यामुळे त्यांचे आजार काही प्रमाणात नियंत्रणात राहू लागले आणि म्हणूनच दोघेही प्रतीकच्या पुढच्या उज्ज्वल भवितव्याची सुंदर स्वप्न चित्र आतापासूनच रंगवू लागले. गुढीपाडव्याच्या दिवशी प्रतीकने रत्ना प्रदीप सोनीच्या घरी आगमनाने नामकरण झालेले असले तरी जन्म मात्र 4 महिने अगोदरच 2 डिसेंबरला झाला होता. त्याच्या जन्म दाखवल्याप्रमाणे शाळेतही तीच जन्मतारीख लावली होती आणि वाढदिवसही त्याच दिवशी साजरा होत असे. प्रतीकचा 18वा वाढदिवस सोनी कुटुंबासाठी खास होता. वयाने, शरीराने, कायद्याने, आचारविचाराने आता प्रतीक सज्ञान होणार होता. दुपारी सर्व जवळचे नातेवाईक, शेजारी वगैरेंसाठी काही धार्मिक विधिवत आणि सुग्रास संपत्ती वाढवून ब्राह्मण सोसायटीच्या हॉलमध्ये साजरा होणार होता. तर संध्याकाळी त्याच्या खास मित्रांसाठी घरीच केक कापून पिझ्झा पार्टी ठेवली होती. त्याचे जवळचे शाळा कॉलेजमधील मित्रमैत्रिणी जमून त्या संध्याकाळी घरात हैदोस घातला होता. पण त्यांचं कौतुक सर्व उठबस करण्यात रत्ना प्रदीपला आनंदच होत होता.
प्रतीकच्या मित्रांची पार्टी चालू असतानाच प्रदीपला एक फोन आला. फोन ठेवून तो किचन मध्ये रत्नाकडे गेला आणि हळू आवाजात तिला काही सांगितलं. तिने लगबगीने देवाऱ्यासमोरचा आरतीचं तामण आणि हाराची पिशवी चलली आणि तडतडीने उतरून खाली गेली. ती अचानक निघून घराबाहेर गेली. हे प्रतीकच्या लक्षातही नाही आलं. तो मित्रांमध्ये हरवून गेला होता. थोड्या वेळाने प्रदीप त्याच्या जवळ गेला. त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, बच्चू, जरा 1 मिनिट खाली चल. कशाला बाबा? मित्र आहेत माझे इथे. अरे लगेच परत येऊ आपण. तुझ्या मित्रांना कळणार सुद्धा नाही. आणि बळेबळेच त्याला तसाच ओढत तो दरवाजापर्यंत आला. नको ना बाबा, अशी प्रतीकची कुरकुर ऐकता त्यांना जिने उतरवून खाली आणला. इमारतीखालीच एक सुंदर काळ्या रंगाची नवी कोरी बजाज पल्सर उभी होती. तिची पूजा करून रत्नाने हार घातला होता. डोळे विस्पारून बाईकडे बघत असलेल्या प्रतीकच्या हातात चावी देऊन प्रदीप म्हणाला, बच्चू, ही आजपासून तुझीच. प्रतीकने जवळ बाईक चारी बाजूंनी न्याहाळली. तिच्या डोक्याला मिठी मारत पप्पी घेतली आणि प्रदीपच्या गळ्यात पडला. दुसऱ्या हाताने रत्नाला जवळ ओढत बाबा म्हणून दोघांनाही घट्ट मिठी मारली. दिवसभर रत्ना प्रदीपच्या वाढदिवसाच्या दोन्ही कार्यक्रमात इतके गुंतले होते की तरीही त्यांच्या मनात एक भीती दाटून आलेली होती. विचारांच्या अनेक लाटांची आवर्तने मनात उधाण आली होती. जरी सांगण्याची जबाबदारी प्रदीपने घेतली असली तरी ते कसं सांगावं आणि त्याचा काय परिणाम प्रतीकच्या अजूनही कोवळ्या मनावर होईल याची चिंता त्यांना लागून राहिली होती. दोघांनीही निर्णय पक्का केला होता की प्रतीकच्या जन्मरहस्याचा उलगडा प्रतीक समोर त्याच दिवशी करायचा. तिघेही दिवसभराच्या कार्यक्रमांमुळे खूप दमले होते. तरीही प्रतीकचे मित्र जाऊन आवरावर झाल्यावर प्रदीपने प्रतीक आणि रत्नाला जवळ बसवलं आणि विचारलं, प्रतीक बाळा, आज तू 18 वर्षांचा झालास. आम्हाला काही तुला सांगायचंय. वाढदिवसाच्या मूडमधून अजून बाहेर न आलेल्या प्रतीकने उलट विचारले, बाबा, काय सांगणार आहेस आता? मी खूप दमलोय. जर काही हिंदी पिक्चर सारखं सस्पेन्स नसेल तर उद्या सांगशील का? पण काही हॉलिडे प्लॅन असेल तर आजच सांग. नाही बच्चू, मग ते राहून जाईल. आजच्या दिवसाचं महत्त्व राहणार नाही. सांगू दे त्यांना प्रतीक, आजच. रत्नानेही आग्रह धरला. सांगू का? प्रदीपने विचारलं. म्हणजे हॉलिडे प्लॅन नक्कीच नाही. सांग ना बाबा, तू काही सांगितल्याशिवाय गप्प राहणार नाहीस. रत्ना त्याच्या मानेवर उडणाऱ्या केसांमधून हात फिरवीत राहिली आणि प्रदीप सांगू लागला. एकुलत्या एका मुलाच्या भविष्याच्या वाटेवर कोवळ्या वयातले अनेक मोहाचे क्षण त्याचा अडथळा बनून उभे राहू नये म्हणून बारीक लक्ष ठेवून असलेल्या रत्नाच्या नजरेतून प्रतीकचा BA च्या पहिल्या वर्षातच बदललेला कल सुटला होता. कॉलेज, अभ्यास आणि इतर अभ्यास उपक्रम यामुळे तो इतका बिझी झाला की कीर्तन, प्रवचन तर नाहीच, पण देवळात दर्शनाला किंवा विष्णुदास महाराजांना भेटायला जाणेही त्याला जमेना. उत्तम मार्कांनी 12वी उत्तीर्ण झालेल्या प्रतीकला मराठी साहित्यात BA करून पुढे संत साहित्याचा अभ्यास आणि संशोधन करावयाचे होते. पण तो उर्दू साहित्यात जास्त रुची घेत असावा असे तिला वाटले. नित्यनियमाने देवापुढची ज्ञानेश्वरी, साहित्य संघातील मराठी साहित्यिकांची पुस्तके वाचविणारा प्रतीक अमीर खुसरो, बंदा नवाज, मिर्झा गालिब वगैरे वाचू लागला. गडकरी रंकायत, कालिदास मराठी मधील नाटक रत्ना प्रदीप सोबत बघायची सोडून मुशायरा मैफिलींना जाऊ लागला. तिने त्याला काही विचारले नाही आणि प्रदीपलाही काही सांगितले नाही, पण बदलणारी त्याची भाषा, भूषा, मित्रमंडळी, खानपान, त्याच्या वागण्यातले, स्वभावातले, बोलण्या चालण्यातले सूक्ष्म बदल तिच्या अस्वस्थ करत राहिले. रात्री बेरात्री धचकावत राहिली. रात्री उशिरापर्यंत होळी सणासाठी पुरणपोळ्या बनवत बसल्यामुळे रत्ना प्रदीपला उठायला उशीर झाला. पहाटेऐवजी सकाळ चांगली झाली. थंडी संपून आता दिवसा उकाडा सुरू झाला असला तरी सकाळ बऱ्यापैकी गारवा पांघरलेली असायची. दोघांनीही त्या दिवशी थोडा कमी वॉक घेऊन यायचं ठरवलं. तलावपाळीपर्यंत गेले असते तर ऊनवर आली असती म्हणून ब्राह्मण सोसायटीत भोवतीच 9 पाड्यात एक फेरी मारून भाजी गल्लीत भाजी फळं घेऊन ते परतले.
ते वॉकसाठी निघाले तेव्हा प्रतीक झोपलेला होता आणि ते परत आले तरी झोपलेलाच असायला हवा होता, कारण आता कॉलेजचं लेक्चर संपून परीक्षेच्या तयारीची सुट्टी होती आणि रात्री उशिरापर्यंत तोही वाचत बसला होता. पण तो त्याच्या बेडवर काय घरातही नव्हता. प्रतीक धुळवडीच्या रंगपंचमीला खेळायला कधीच बाहेर जायचा नाही. सोसायटीतले तेच मित्र त्याला घराबाहेर बोलावून रंग लावायचे, पण त्या दिवशी तो होळी खेळायला गेला की काय असा प्रश्न रत्ना प्रदीपला पडला. दोघांनीही स्नान पूजा अर्चा आटोपली. रत्ना स्वयंपाकाला लागली आणि प्रदीप तिला मदत करू लागला. इतक्यात प्रदीपच्या मोबाईलवर प्रतीकचा मेसेज आला. हाय बाबा, आय एम आउट ऑफ फ्रेंड, कमिंग फॉर लंच विथ वन फ्रेंड. प्रतीक सांगितल्याशिवाय विचारल्याशिवाय कधीच मित्रांना घरी येऊन यायचं नाही. पण आज सणाच्या दिवशी न सांगता सवरता कुठल्या मित्राला तो जेवायला येऊन येतोय याची ते वाट बघू लागले. प्रतीक घरी आला तोच इतक्या आनंदात जणू पूर्वी कधीच त्याला इतका आनंद झाला नसावा. कुर्ता पायजमा, पण त्यावर उडालेले तुरळक रंगाचे चिटकारे हेच दर्शवत होते त्याने सोसायटीतल्याही मित्रांना रंग लावू दिला नव्हता. दार उघडताच तो वादळासारखा घरात घुसला. खरा, पण त्या प्रचंड हर्षभरात की त्याच्यासोबत येऊन दारातच उभ्या राहिलेल्या एका मुलीला तो घरात घ्यायलाही विसरून गेला. दरवाजा बंद करताना रत्नाच्या लक्षात आलं की एक मुलगी आपल्या संडास बाहेर दाराबाहेर उतरून बुजल्यासारखी उभी होती. रत्नाने तिला विचारलं, अगं आत ये ना, बाहेरच का उभी राहिलीस? प्रतीक सोबत आलीयस ना? जी, ती इतकंच म्हणाली आणि आत येऊन पुन्हा हातावर हात ठेवून उभी राहिली. प्रदीप समोरच सोफ्यावर बसला होता. प्रतीक रत्नापाशी उभा होता, पण कोणीही तिला बस काही म्हणेना. दोघेही तिच्या गालांचा तांबूस गोरा रंग, तरतरीत नाक, बोलके काजळ घातलेले मोठे डोळे, पोपटी रंगाचा सलवार कमीज, कमरेपर्यंत रुळणारी लांबकडक केसांची वेणी हे सौंदर्य आणि तिची नजर झुकवून उभी राहण्याबद्दली अदब पाहून भान हरपून गेले होते. शेवटी रत्नाच भानावर येत म्हणाली, अगं बस ना. त्यावर गोड हसत ती पुन्हा जी इतकंच म्हणाली आणि अंग चोरून बसली. रत्नाच्या मागे उभा असलेला प्रतीक पुढे होत म्हणाला, आई बाबा, ही माझी मैत्रीण मुस्कान शेख, हिला तुझ्या हातची पुरणपोळी खायची आहे. आधीच भानावर आलेले रत्ना आणि प्रदीप फक्त तिच्याकडे बघतच राहिले. रात्रीचे 10 वाजले होते. प्रदीप, रत्ना आणि प्रतीक तिघेही सारेगमप लिटिल चॅम्प्स टीव्हीवर आवडीने बघत होते. कार्यक्रम संपताच प्रदीप आणि रत्ना उठून झोपायला जायला निघाले. सकाळी पहाटे उठून त्यांना चालायला जायचे होते. जाता जाता ते गुड नाईट बच्चू असं प्रतीकला म्हणाले. गुड नाईट आई बाबा, पण आज लवकर झोपताय? त्याने अस्वस्थपणे विचारलं. लवकर कुठे, रोजच्याच वेळी 10 वाजलेत, प्रतीक म्हणाला. पण त्याची अस्वस्थ चुळबुळ रत्नाने बरोबर ओळखली. का रे, काही काम आहे का? तिने विचारलं. नाही, झोपा तुम्ही, काही अर्जंट नाही. तो पुन्हा चाचरत उत्तरला, पण त्याला काहीतरी सांगायचं आणि जे काही त्याच्या मनात होतं ते उद्या वर टाकायला प्रदीप तयार नव्हता. तो लगेच माघारी फिरून सोफ्यावर बसला आणि म्हणाला, बोल काय ते आताच. आम्ही झोपू नंतर. रत्ना, ये ग तूही बस. त्याने रत्नाला शेजारी बसवलं. ठीक आहे, सांगतो. पण मला सांगा, तुमचा माझ्यावर प्रेम आहे? माझ्यावर विश्वास आहे? हे काय बच्चू, तू काही सांगणार आहेस की आम्हाला प्रश्न विचारणार आहेस? प्रदीप वैतागला. हे काय विचारणं झालं बच्चू? हे काय रे बाबा, सांगा ना एकदा. तुला ते चांगलं माहीत आहे, तरीही तुझा का हट्ट आहे माहीत नाही. पण सांगतो. नुसता विश्वास किंवा प्रेम नाही रे, तू आमचा जीव आहेस. तुझ्याशिवाय आम्ही फक्त मृतक आहोत बेटा. प्रदीपचा स्वर कातर झाला होता तर रत्नाने डोळ्यांनी पदर लावला होता. रत्नाला बिलगत तो म्हणाला, आई तू प्लीज रडू नकोस. तुम्हाला मी दुःखी पाहू शकत नाही. डोळे पुसून त्याला कुरवाळीत ती म्हणाली, बरं सांग आता. तुझ्या बाबाला टेन्शन नको देऊ. नाही देत, पण सांगा, माझी एक मैत्रीण मुस्कान होळीला आपल्याकडे आली होती. ती तुम्हाला कशी वाटली? आज साधीच पण खूप सुंदर. रत्ना प्रदीपकडे पाहत डोळे मिचकावून म्हणाली, पण प्रदीप गंभीरपणे फक्त प्रतीककडे बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर कसलीही भाव नव्हती. किंबहुना एक भीतीची सूक्ष्म छटा त्याच्या डोळ्यात उमटली होती. आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि कॉलेज संपवून नोकरीला लागल्यावर
आम्ही लग्न करणार आहोत. एका दमात प्रतीकने सगळं सांगून टाकलं. डोळ्यातली भीती आता प्रदीपच्या चेहऱ्यावर उतरली आणि रत्नाची तर छाती दडपून गेली. तरीही प्रदीपने धीर करून त्याला विचारले, बच्चू, तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? तिला तिच्या घरच्यांना तू वारकरी, कीर्तनकार, ब्राह्मण आहेस हे माहीत आहे का? अरे, तुला माहित नाही काय होईल ते. हे आम्ही एक वेळ मान्य जरी केलं तरी तिच्या समाजात ते स्वीकारलं जाणार नाही. होय बाबा, मला तसेच तिला आणि तिच्या घरच्यांना सर्व काही माहीत आहे आणि तुम्हाला वाटतं तसं काही होणार नाही. सर्व म्हणजे बच्चू? प्रदीपने भीतभीत विचारले. माझी जन्मकथा आणि माझा मूळ धर्म देखील. काय? रत्ना आणि प्रदीप दोघेही एकदम किंचाळत होते, पण रत्नाचा आवाज फुटलाच नाही. प्रतीकने धावत जाऊन किचन मधून पाण्याची बाटली आणली. प्रथम रत्ना आणि नंतर प्रदीपने पाणी पिऊन झाल्यावर ते सावरले. आई बाबा, प्लीज दुःखी होऊ नका आणि तुमच्या बच्चूवर रागावूही नका. फक्त मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. आम्ही ऐकतो आहोत. फक्त एक सांग बेटा, तुझ्या वाढदिवशी गुढीपाडव्याला आम्ही तुझे जन्मदाते आई वडील नसल्याचं सांगितलं त्याआधी की नंतर तुमचं प्रेम जमलं आणि लग्न ठरवलं? प्रदीपने वेगळ्याच संशयाने विचारलं. नाही बाबा, आपल्या बच्चूवर इतकं संशयाने नको पाहू. म्हणून मी सुरुवातीलाच विचारलं होतं की माझ्यावर विश्वास आहे का? बाबा, मी आणि मुस्कान 11वी पासून एकाच वर्गात आहोत. 12वी पर्यंत फक्त ओळख होती, पण 12वी परीक्षेच्या तयारीसाठी म्हणून एकत्र आलो आणि प्रेमात पडलो. बाबा, मुस्कान एक खूप चांगली मुलगी आहे. साधी, गरिबीत वाढलेली, समजदार, सहनशील आणि शांत स्वभावाची आहे. मी केवळ तिच्या रूपावर नाही पाहिलं, तिचे कुटुंबीय देखील सुशिक्षित आणि समजूतदार आहेत. ते तर काल परवापर्यंत मला ब्राह्मणच समजत होते. तुम्ही मला वाढदिवशी गुढीपाडव्याला माझे जन्मदाते नसल्याचं सांगितलं, पण त्यामुळे मला काहीच फरक नाही पडला. तुम्हीच माझे सर्व काही आहात आणि राहणार आहात. केवळ योगायोगाने तुमच्या एका फोनवरच्या संभाषणातून एक क्लू मिळाला. मी तो केवळ कुतूहलापोटी फॉलो केला आणि माझ्या जन्मदाते आई वडील माझा धर्म समजल्यावर विसरूनही गेलो. माझा आणि मुस्कानचा धर्म एकच आहे. याचा फायदा घेऊन मी नाही तिला लग्नाची मागणी घातली की तिच्या कुटुंबियांनी संमती मिळवली. मी फक्त आणि फक्त तुमचाच आहे आणि तुम्ही माझे आहात. तुमचं प्रेम जसं फक्त माझं आहे तसंच तुमचा धर्म, तुमचं सुख आणि तुमचं दुःखही माझंच आहे. मी तुम्हाला कधीही अंतर देणार नाही. हो. प्रतीकच्या भावना उचंबळून आल्या होत्या. तो उठून दोघांजवळ आला आणि दोघांनीही मिठी मारून हमसाहमशी रडू लागला. त्या दिवसापासून रत्ना आणि प्रदीप जरी काही झालंच नाही असे वागत असले, मनात काही आलं तरी प्रतीकला कुठलेही भाव जाणवू नये या प्रयत्नात असले, तरी रत्नाच्या नजरेतून प्रदीप मधला बदल सुटला नव्हता. तो वरवर सर्व नॉर्मल असल्याचे दाखवत असला तरी त्याच्या उसळलेल्या भिंती, चिंता आणि लोकलज्जेच्या प्रचंड लाटांनी तो खचून गेल्यासारखा वाटत होता. फोन वाजला. दारावरची बेल वाजली की कसली तरी भीती त्याला ग्रासून टाकायची. झोपेत अनेक वेळा तो दचकून उठायचा. तिने त्याला खूप समजावले. देवळात विष्णुदास महाराजांकडे घेऊन गेली. दर्शन घेतल्यावर महाराजांनी गुरुबळ दिल्यावर तो शांत झाल्यासारखा वाटला, पण उधाणलेल्या त्या समुद्राला तो शोभवू शकला नाही. भीती, चिंता आणि लोकलज्जेच्या त्या प्रचंड लाटांनी त्याच्या रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश केला आणि इतकी उंच उसळी घेतली की मेंदूत रक्तस्राव सुरू झाला. अर्धांगवायूच्या झटक्यामुळे 2 महिने हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर प्रदीप स्वतःच्या पायांनी चालत घरी आला. थोडा लंगडत चालत होता. डावा हात लुळा पडला होता आणि बोलताना तोंड थोडंसं वाकडं होत असल्यामुळे बोललेले पटकन समजत नव्हतं. फिजिओथेरपी चालू केल्यामुळे या व्यंगावर देखील तो लवकरच मात करू शकणार होता. गेले 2 महिने प्रतीक, रत्ना इतकंच काय पण मुस्कान सुद्धा आईपाळीने 24 तास त्याच्या जवळ असायची. मुस्कान सकाळी चहा घेऊन यायची आणि रात्री थांबलेल्याला सोडवायची. दुसरं कोणी येईपर्यंत स्वतःहून जावायची. अतिशय मनापासून न कंटाळता प्रदीपची सर्व सेवा करायची. प्रदीपही ती असली की आनंदी दिसायचा. पूर्वीसारखे विनोद करायचा.
तिच्याशी गप्पा मारायचा. त्या दोघांचं छान जमलं होतं, पण ती भीतीची छटा मात्र प्रदीपच्या डोळ्यातून काही पुसली गेली नव्हती. कॉलेजची फायनल परीक्षा संपलात प्रतीकचं आणि मुस्कानचं लग्न मॅरेज ऍक्ट प्रमाणे मॅरेज रजिस्ट्रार समोर सह्या करून पार पडलं. प्रदीप, रत्ना, प्रतीकचे काही मित्र आणि मुस्कानचे अम्मी अब्बी इतकेच लोक मॅरेज रजिस्ट्रार ऑफिसमध्ये उपस्थित होते. सर्वसंमतीने ठरल्याप्रमाणे लग्न प्रक्रिया आटोपल्यावर सगळेजण एकत्र शुद्ध शाकाहारीच्या महाराष्ट्रीयन मेथकूट मध्ये जेवायला घंटाळी मंदिर रोडवर गेले. मुस्कान आणि तिच्या अम्मी अब्बूने देखील श्रीखंडपुरी, उकडीचे मोदक आणि महाराष्ट्रीयन थाळी आवडीने खाल्ली. जेवण आटोपल्यावर निघण्यापूर्वी लाल कपड्यात गुंडाळलेला एक बॉक्स प्रदीप आणि रत्नाला भेट करीत मुस्कानचे अब्बू म्हणाले, क्षमा चाहता हूँ समधन जी, बिरादरी की वजह से हम अपनी इकलौती बेटी की शादी चाहते हुए भी धूमधाम से नहीं कर सके। अल्लाह का दिया सब कुछ मेरी मुस्कान का मतलब आप ही का है। हमारी दूसरी कोई औलाद जो नहीं है। यह कुछ जेवर है जो मुस्कान के लिए बनवाए थे, अब आपके हवाले करना चाहते हैं, कबूल कीजिए, असं म्हणून शेख साहेबांनी प्रदीपची गाळाभेट घेतली. गाडीत बसताना पुन्हा मुस्कानचे अम्मी अब्बू तिला मिठी मारून सासरू डोळ्यांनी म्हणाले, दामादजी, समधी समधन जी कलेजे का तुकडा आपके हवाले कर रहे हैं. आणि मुस्कानचा चेहरा हातात धरून म्हणाले, बेटा यही तुम्हारा घर संसार है. मुस्कान ही अम्मी अब्बी असं कातर स्वरात म्हणून त्यांना बिलगली. रजिस्टर पद्धतीने लग्न म्हणजे फार लोकांना बोलवता येत नाही, तरी सुद्धा रत्ना प्रदीपने अगदी रक्ताच्या नातेवाईकांना निमंत्रित केलं होतं. इतरांना रिसेप्शनला बोलावणार होते. रत्नाने तिची आई, भाऊ, बहीण तसेच प्रदीपने भाऊ आणि बहिणीला निमंत्रित केलं होतं, पण कुणीही आले नाही. याचं त्यांना खूप वाईट वाटलं. मुस्कानच्या नातेवाईकांमध्येही हीच परिस्थिती होती. म्हणून दोन्ही कुटुंबांनी रिसेप्शनचा बेत रद्द केला. एक वेळ नातेवाईक आले नाही तर चालतील, पण लग्नाच्या रिसेप्शनच्या समारंभात उगीच वादविवाद नको म्हणून इच्छा असूनही रद्द केला. रत्नाला तर एकुलत्या एका मुलाच्या लग्नात समजून गजून मिरवण्याची एकच संधी होती, ती पण गेली, म्हणून ती हिरमोसली. प्रदीपने सगळ्या रक्ताच्या नात्यातल्यांना फोन केला. काही ठिकाणी तो स्वतः जाऊनही आला, पण पदरी पडलेल्या टोमणे आणि अपमानाने तोही खूपच कष्टी झाला. देवळातले पुजारी, विष्णुदास महाराजांचे भक्त आणि अनुयायी जे प्रतीकला छोटे विष्णुदास महाराज म्हणत असत, त्यांच्या वागणुकीत झालेला बदल आणि अपमानास्पद वागणूक प्रतीकच्या मनावर मोठे घाव घालीत राहिले, ज्यामुळे देव, धर्म, अध्यात्म यापासून प्रतीक नकळत दूर होत राहिला. मराठी भाषा आणि संत साहित्यांचा विश्लेषणात्मक अभ्यास आणि संशोधन हे त्यांचं स्वप्न मोडून एक भावी कीर्तनकारांचा मधाळ आवाज एका कॉल सेंटरमध्ये कस्टमर हेल्पलाईनवर कॉलिंग करू लागला. मुस्कान सकाळची घरातली कामं आटोपून रत्नाला मदत करून मुंबईला तिच्या अब्बूच्या दुकानात मदतीला जाऊ लागली. सकाळी चालून आल्यापासून प्रतीक, मुस्कान आपापल्या कामावर गेल्यानंतर रत्ना आणि प्रदीप त्या घरात एकटेपणाच्या भोवऱ्यात घुसमटू लागले. वर्षभराने आजूबाजूच्या वाड्या, जुन्या इमारतींची होत असलेली पुनर्विकासाची हवा ब्राह्मण सोसायटीतही पोचली. विकासक आला त्याने वाढीव कार्पेट एरिया, आकर्षक सवलतीचे लॉलीपॉप दाखवले आणि पहिली मीटिंग जाहीर झाली. प्रदीपची तब्येत जरी ठीक असली तरी बोलण्यातले उच्चार अस्पष्ट असल्यामुळे अनोळखी व्यक्तींना समजण्यास कठीण जात असे, म्हणून त्याने प्रतीकला सर्व समजावून मीटिंगला पाठवले. नाहीतरी कधी ना कधी त्याला जबाबदारी घ्यावीच लागणार होती. सर्व संमतीने पुनर्विकास योजना मंजूर झाली. रहिवाशांच्या संक्रमणासाठी पुरेशी जागा सोसायटीत उपलब्ध नसल्यामुळे रहिवाशांना प्रति महिना भाडे देण्याचा निर्णय झाला. ज्याने त्याने आपल्या पसंतीची व सोयीची जागा भाड्याने घ्यायची आणि विकासक प्रति महिना ठरलेली रक्कम देणार असे ठरले. प्रदीपने पॉवर ऑफ अटॉर्नी प्रतीकला दिलेली असल्यामुळे तो संमतीदर्शक सर्व कागदपत्रेही सही करून आला. सोसायटीतील इतर विराड हालायला लागली. ज्यांच्या मुलांच्या शाळा होत्या व ज्यांना आपला विभाग सोडून कुठेही जायचं नव्हतं, त्यांनी जवळपासच स्वतःच्या खिशातून जास्त भाडं देऊन जागा घेतल्या.
ज्यांना परवडणारे नव्हते ते गैरसोयीचे असले तरी लांब पळवा उमरायला गेले. ज्या इमारती रिकामी झाल्या त्या लगेच तोडण्यात आल्या. त्यामुळे सोसायटी भकास दिसायला लागली. प्रदीपला तर जागा शोधण्यासाठी हिंडणे सोपं नव्हतं. म्हणून प्रतीकच जागा शोधत होता. पण काही जागा पसंत पडत नव्हत्या तर काही बजेटमध्ये बसत नव्हत्या. एक दिवस प्रतीक खूप उत्साहात घरी आला. आनंदाने म्हणाला, जागेचं झालं आपल्या. येत्या वीकेंडला शिफ्ट करूया. अरे वा, छानच झालं. पण कुठे कुठे? किचन मधून प्रतीकसाठी पाण्याचा ग्लास घेऊन आलेल्या रत्नाने विचारलं. प्रतीक काहीच न बोलता नुसता घुटमळला. पाणी पितोय असं भासवत मनात काही घुसळवत राहिला. अरे सांग ना कुठे? त्या तिकडे खारेगाव घोडबंदर. नको हा, रत्नाने पुन्हा विचारले. अगं थांब, तो काय पळून जातोय? पाणी पिऊ दे त्याला. प्रदीप तिच्यावर खेकसला. हे बघा, तुम्हाला माहित आहे गेले कित्येक दिवस मी जागा शोधत फिरतोय. पण आपल्याला पाहिजे तशी कमीत कमी 2 बेडरूमची आपल्या बजेटमध्ये ठाण्यात जागा मिळत नाही. ज्या होत्या त्या तळमजला वाईट वस्तीतल्या होत्या. म्हणून मी मुस्कानच्या अबूंना सांगून ठेवलं होतं. त्यांनी अतिशय चांगल्या कॉम्प्लेक्समध्ये 2 बेडरूमची जागा बघून ठेवली आहे. त्यांच्या घरा आणि दुकानापासूनही जवळ आहे. त्यामुळे मुस्कानचाही जाण्या येण्याचा त्रास होत जाईल. तुम्हाला फिरायलाही मस्त गार्डन आहे. उद्या जाऊया बघायला. तुम्हाला आवडली तर फायनल करू. रत्ना काही बोलणार होती पण तितक्यात दारावरची बेल वाजली. प्रतीकने दार उघडलं. मुस्कान गोड हसत घरात येताना पाहून तिने शब्द गेले. मुंबईच्या जीवनबाग कॉम्प्लेक्समध्ये सोनी कुटुंब भाड्याने राहू लागले. मुस्कानचे घर आणि दुकान जवळच होते. प्रतीकचे ऑफिस विक्रोळीला गोदरेज कंपाऊंड मध्ये होते. पण अलीकडे फारसा तो ऑफिसला जायचाच नाही. कधी बाहेरच काम आहे, कधी घरून काम करतो याची कारण तो द्यायचा. रत्ना आणि प्रदीप फार चौकशा न करता गप्प राहायचे. घराचा सर्व कारभार दोघांनीही हातात घेतला होता आणि रत्ना प्रदीपच्या औषधोपचारापासून सगळं काही ती व्यवस्थित सांभाळत होती. रत्ना किचन मध्ये मुस्कानने विचारलं तर तिला मार्गदर्शन करायची. घरातली इतर कामं करायची पण स्वयंपाकात लुडबुड करायची नाही. घरात अजून तरी प्रतीक मांसाहार करीत नव्हता. त्यामुळे शाकाहारी शिजत होतं. पण सुरुवातीला मुस्कानच्या हातचं खायला प्रदीप रत्नाला कसंच व्हायचं. पण त्यांनी एकमेकांची समजूत घातली होती की आता आपला काळ संपत आला होता आणि आयुष्य असेपर्यंत आपल्याला नवीन काळ आणि पिढीसोबत दिवस जगायचे होते. जीवन बागमधल्या छोट्याशा गार्डन मध्ये सकाळी थोडंसं फिरून आल्यानंतर रत्ना प्रदीप घरातच कोंडलेली असायची. रत्ना घरकामात आपलं मन रमवायची पण प्रदीप पेपर वाचून झाल्यावर टीव्ही बघून बघून कंटाळून जायचा. कपाटावरची कंपनीकडून दिवाळी भेट मिळालेली ओडिसी ब्रीफकेस काढून त्यातले कागदपत्र ढवळत बसायचा. मुलगा सून आपल्याला कामात व्यस्त असायची. अख्खं आयुष्य नौपाड्याच्या मराठी ब्राह्मण सोसायटीत गेलेल्या रत्ना प्रदीपचं इथे ओळखीचं कोणी म्हणून नव्हतं. तिथे नातेवाईक जवळ होते. ब्राह्मण मराठी शेजारी मित्र होते इतकंच काय, तर दूधवाला भाजीवाला विभागातले सर्वच एकमेकांना ओळखत होते. इथे सगळंच अनोळखी. जवळपास मंदिर नाही. पहाटे काकडात ऐवजी मस्जिदीतील अजान कानावर पडायचे. मुलगा सून सोडून सगळं काही फरक पडतो. आपल्यापणा जाणवत नव्हता. घर स्वतःचं नसल्यामुळे त्याच्या भिंतीतही मायेचा ओलावा नव्हता. अशा या परकी वातावरणात प्रतीकही हरवून जाईल अशा भीतीने त्यांना ग्रासले होते. दोघांच्याही प्रकृती हळूहळू ढासळत चालल्या होत्या. अधूनमधून प्रतीक घरी आल्यावर ब्राह्मण सोसायटीतल्या पुनर्विकास कामाचा रिपोर्ट द्यायचा. तो स्वतः ठाण्याला जायचा की मित्रांकडून ऐकलेलं सांगायचा हे मात्र रत्ना प्रदीपला कळायचं नाही. मुलावर संशय घेतो असं वाटू नये म्हणून ते विचारायचेही नाहीत. आज अमुक बिल्डिंगचा स्लॅब झाला, तमुक प्लास्टर झालं, तो सांगायचा आणि विश्वासाने ते ऐकत राहायचे. दोघांच्याही शरीरातल्या साखरेचं प्रमाण उच्चांकावर पोहोचलं होतं. त्यात रत्नाचा विसराळूपणा वाढला होता. सुरुवातीला ती सिनेमा नटांची, राजकीय पुढाऱ्यांची नावं विसरायची किंवा नावांची आणि आडनावांची अदलाबदल करायची.
ठेवलेल्या वस्तू चिष्मा विसरायची, दूधवाल्याच्या हिशोबात गोंधळ करायची आणि एकत्र प्रश्न वारंवार विचारून हैराण करायची. पण आता तर ती नातलग कधी कधी घरातल्यांची ओळख विसरायची. सारखी बेचैन स्वतःच असायची. आजूबाजूला कुणी आहे याची तिला दखलही नसायची. बऱ्याच वेळा कित्येक काल्पनिक आभासी गोष्टींत रमायची. कीर्तनला बसायची, तिच्या छोट्या बाळाला नावमाखू घालायची. सकाळचे 10 वाजले होते. नुकतीच मुस्कान रत्ना प्रदीपचा चहा नाश्ता उरकून दुपारचा थोडासा स्वयंपाक करून तिच्या आबूच्या दुकानात गेली होती. दुपारी ताज्या पोळ्या करून त्यांना जेवण द्यायला ती परत येत असे. प्रदीप हॉलमध्ये बसून टीव्ही बघत होता. रत्ना आजूबाजूला काही करत होती. तिच्याकडे लक्ष ठेवायला प्रतीकने निक्षून सांगितलेलं होतं. पण शम्मी कपूरच्या 3री मंजिलमध्ये तो इतका हरवून गेला की रत्ना बाथरूम मधून साप साप करून ओरडू लागली तेव्हा भानावर आला आणि बाथरूम मध्ये धावून गेला. रत्ना, मी आलोय, घाबरू नको, असं तो म्हणाला तरी तिचं साप साप किंचाळणं सुरूच होतं. कुठे दाखव, त्याने विचारलं तर तिने पहिल्यांदा खिडकीनंतर बेसिन मागे आणि शेवटी बाथरूमच्या पोटमाळ्यावर बसवलेल्या सिंटेक्स पाण्याच्या टाकीकडे बोट दाखवून किंचाळायला सुरुवात केली. दरवेळी ती किंचाळत, तो बघ तिथे मोठा काळा नाग आहे तो. आता त्याने फणा काढला होता. त्याच्या फण्यावर 10चा आकडा आहे असे सांगायची. ती किंचाळून किंचाळून थकून गेली होती. भीतीने थरथर कापत घामाघूम होत घरभर पळत होती. प्रदीपने तिला शांत करण्याचा, समजवण्याचा खूप प्रयत्न केला. पण ती त्याच्या ताब्यात राहीना म्हणून त्याने मुस्कानला आणि प्रतीकला फोन केला. ती जवळ होती, लगेच आली. पण आश्चर्य म्हणजे इतक्या लांब कामावर गेलेला प्रतीकही तिच्या मागोमाग आला. सोबत एक सफाई कामगार घेऊन आला. सगळ्यात आधी तिंद्यांनी बाथरूम आणि आजूबाजूच्या सर्व अडचणीच्या जागा बारकाईने तपासल्या. पण साप काही सापडला नाही. तर डॉक्टरांना फोन केला कारण रत्ना निश्चित पडूनही साप म्हणून कणत होती. भीतीने घरघर डोळे फिरवीत गार पडली होती. डॉक्टर अनिल नलावडे एक चांगले फॅमिली फिजिशियन होते. रत्ना प्रदीपच्या मधुमेहावर त्यांचेच उपचार चालू होते. त्यांनी रत्नाचा आजार ओळखला होता. आधीच उशीर झाल्यामुळे तो अगदी गंभीर होऊ लागला होता. तो अलीकडे सगळ्यांकडेच अनोळखी नजरेने बघायची. तिचे वजनही घटू लागलं होतं आणि ती जेवलेलं विसरून पुन्हा जेवायला मागत असे. त्यामुळे अपचन होत असे. तोंडातला घासही ती सगळ्याला विसरूनच तोंडातच ठेवत असे. तिला कधी कधी फिट्स येत असत तर कधी कधी ती 10-12 तास झोपूनच राहत असे. प्रतीक आणि 7 महिन्यांची गर्भवती मुस्कान सुद्धा न त्रासता न कंटाळता जमेल तसे तिचे काळजी घेत होते. डॉक्टर नलावडेंनी ठाण्यातल्या घोडबंदर रोडवर क्लिनिक असलेल्या अल्झायमर स्पेशालिस्ट डॉक्टर जोशींच्या नावे चिठ्ठी लिहून दिली होती. प्रतीक आणि मुस्कान टॅक्सी करून रत्नाला घेऊन अपॉइंटमेंटच्या दिवशी ठाण्याला घोडबंदर रोडवर डॉक्टर जोशींच्या क्लिनिकवर गेले. डॉक्टर जोशींनी रत्नाला तपासून ट्रीटमेंट चालू केली आणि तिची काय काळजी घ्यायची हे सर्व मुस्कान प्रतीकला समजावले. रत्नाने परत निघताना ब्राह्मण सोसायटीतल्या घरी एकदा जाऊया म्हणून हट्ट धरला. पण प्रतीकने तिला समजावले की आपले घर आता तोडून मोठा टॉवर बांधला जातोय. तो पूर्ण झाला की लगेच आपण आपल्या घरी जायचं. एखाद्या लहान मुलासारखी रत्नाची लगेच समजूत पटली आणि ती आपल्या टॉवर मधल्या घरी जाऊन पोहोचली. 2 वर्ष उलटली तरी टॉवरचं काम काही पूर्ण झालं नाही. काही सरकारी पेच निर्माण झाल्यामुळे ब्राह्मण सोसायटीतल्या सगळ्याच इमारतींचे काम अर्धवट होऊन बंद पडले. पुनर्विकास प्रकल्प रखडल्यामुळे स्वतः बिल्डर अडकले होते. त्यांना रहिवाशांना भाडे देणेही परवडणारे झाले. त्यात चालढकल सुरू झाली होती असे प्रतीक म्हणाला होता. मुस्कान तिच्या अब्बूच्या दुकानात काम करून काही कमवत असेल. प्रतीक दडपणे नोकरी करत असावा असे वाटत नसे. प्रदीपची सगळी गुंतवणूक योजनांमध्ये असल्यामुळे मासिक परतावा नव्हता. तरी सुद्धा घरात फर्निचर सजावटीची कामे सुरू झाली होती. बारीतले पडदे गालिचे लागत होते. एक दिवस सकाळीच मुस्कान आणि प्रतीक कुठेतरी गेले होते आणि दाराची बेल वाजली. दार अर्थातच प्रदीपने उघडले तर समोर एक हाफ पॅन्ट मधला
काळ कुळकुळीत फडकं खांद्यावर घेतलेला मुलगा उभा होता. प्रदीपने दरवाजा उघडताच तो म्हणाला, चाबी? काय की चाबी? प्रदीपने विचारलं. गाड़ी की? किसकी गाड़ी? अंकल 706 रोज धोता है ना, देर मत लगाओ, और भी गाड़ी है. प्रदीपला चावी काय आपली गाडी आहे हेच माहित नव्हतं. तो विचारात पडला आणि अंतर विसरूनही गेला. डॉक्टर जोशींच्या क्लिनिकमधून घरी जाताना प्रतीकने काढलेल्या समजुतीमुळे रत्ना टॉवर मधल्या घरात तो आवरत होती. पण प्रदीपला सर्व समजत होतं. तो काही विचारत नव्हता की बोलत नव्हता. त्याची तब्येत जर ठीक असती तर तो स्वतः जाऊन बघून आला असता, पण उच्च मधुमेहाने त्याच्या केंद्रीय मज्जासंस्थेवर परिणाम झाला होता. रत्नासारखी विस्मृती नसली तरी हातापायांना मुंग्या येणं, संवेदना नसणे, तसेच लघवीवर ताबा नसणे अशा त्रासांमुळे तो घरातून बाहेर पडेनासा झाला. रत्ना तर त्यालाही परकी होऊन गेल्यामुळे तो एकाकी आयुष्य जगताना पार खचून गेला होता. परावलंबी जीणं त्याला नको होतं. एक दिवशी रात्री जेवण आटोपल्यानंतर त्याने त्याची ब्रीफकेस कपाटावरून काढली. मुस्कान प्रतीकला जवळ बसवून घेतलं आणि म्हणाला, बाळांनो, मला माहिती आहे तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. तुमची दमछाक होते, पण आज माझ्यासाठी थोडा वेळ द्या. हे काय बाबा, असं नको म्हणू. बसतो आम्ही इथे, बोला. काही फार वेळ नाही लागणार. फक्त हे कागदपत्र समजून घ्या. ही माझी आयुष्यभराची उरलेली कमाई आहे. काही माझ्या आजारपणात खर्च झाली. आता आपलं घर आणि हे बॉन्ड्स, डिपॉझिट, सरकारी बचत योजना आणि रत्नाचे दागिने इतकंच उरलं आहे. त्याला रत्नाचं नॉमिनेशन असलं तरी तिला सांगून काही उपयोग नाही. हे सर्व आणि रत्नाही आता तुमचीच आहे. बाबा, काय घाई आहे आता सांगायची? प्रतीक रागावला. अरे, काही गोष्टी वेळीच ऐकलेल्या बऱ्या. उगीच उद्यावर ढकलून तो उद्या कशाला आलायच नाही तर. ठीक आहे, सांगा, पण असं काही नको बोलायला. प्रदीप प्लास्टिकचा एक एक फोल्डर उघडून त्याच्या आयुष्यभराची पुंजी आपल्या एकुलत्या एक मुलासुनेसमोर उघडू लागला. सकाळचे 9 वाजले तरी बाहेर अंधारून आलेलं असल्यामुळे उजाडलंच नव्हतं. रत्ना कधी नव्हे ती आज लवकरच्या उठून चहा नाश्ता उरकून मुस्कानच्या मदतीने तयार होऊन बसली होती. दोघांनाही जायचं असल्यामुळे मुस्कानने प्रदीपला उठवायला सांगितलं. तो उठवायला गेला आणि बाबा म्हणून हंबरडा फोडला. मुस्कान लगेच धावली. दोघांनीही पुन्हा चेक केलं. प्रदीपचा रात्री बदललेला नवा डायपर तसाच्या तसा कोरडा होता. एक वारकरी झोपेतच आपल्या वारीला निघून गेला होता. नातेवाईक, मित्र यांची सोनी कुटुंबाशी संबंध जरी तोडून टाकले होते, तरी त्यांना ही दुःखाची बातमी कळवणे हे प्रतीकचे कर्तव्य होतं. त्याने प्रदीपच्या फोनमधून नंबर शोधून सगळ्यांना कॉल केले. मुस्कानच्या घराची सर्व मंडळी, मुंबईतले त्यांचे सर्व मित्र जमले होते. पण अतिशय संवेदनशील धार्मिक बाब असल्यामुळे सोनी कुटुंबाचे नातलग येईपर्यंत त्यांना काही करता येत नव्हते. सगळे नातलग ठाणे आणि मुंबईत असले तरी 12 वाजेपर्यंत तरी यायलाच हवे होते. डॉक्टर नलावडेंनी मृत्यू दाखलाही दिला होता. प्रतीकला काही माहीत नव्हते, त्यामुळे पुढे काय करावे हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. जिवंतपणी नाही, निदान मृत्यूनंतर तरी कोणी येईल ही प्रतीकची आशा मावळून तो खोलवर दुखावला गेला होता. प्रदीपचं मृत शरीर तसंच बेडवर होतं. त्यावर प्रतीकने फक्त चादर टाकली होती. रत्ना आजूबाजूला फिरत होती. तिला कशाचंही भान नव्हतं. दुपार टळू लागली तरी परधर्मी असूनही जमलेल्यांपैकी कोणीही चुळबुळ देखील केली नाही. प्रतीकचे काही मित्र जमले होते आणि जमेल तसे तयारीला लागले होते. 3 वाजले तशी पत्ता शोधत शोधत प्रतीकची मावशी, रत्नाची धाकटी बहीण पद्मजा आणि तिचा नवरा आले. आल्या आल्या पद्मजाने रत्नाला दुःखावेगाने मिठी मारली, पण रत्ना कुठलाही प्रतिसाद देण्यापलीकडे गेली होती. एकंदर परिस्थिती पाहता पद्मजा आणि तिच्या नवऱ्याने पुढाकार घेतला. प्रतीकच्या मित्रांना, मुस्कानच्या नातेवाईकांना सामानाची यादी आणि इतर सूचना दिल्या. जवळचे ठाण्यातले नातलग तरी स्मशानात अंतिम दर्शनाला येतील म्हणून शववाहिनीतून अंत्ययात्रा ठाण्याला नेऊन अग्निसंस्कार करायचे ठरले. सर्वांना कामे वाटून पद्मजाने प्रतीक आणि नवऱ्याच्या मदतीने प्रतीकच्या मृत शरीराला बेडवरून उचलून खाली चटईवर ठेवले. आंघोळ घालणं शक्य नसल्यामुळे
एक ब्राह्मण वारकऱ्याच्या शरीराचे फक्त कपडे बदलले गेले. त्याच्या उशाशी तेवत ठेवण्यासाठी पद्मजाने प्रतीकडे निरांजन किंवा समई मागितली. ती आणण्यासाठी प्रतीकाने मुस्कान गेली. बराच वेळ कुडबुड करूनही परत आले नाही. तेव्हा पद्मजा स्वतः उठून आत गेली आणि तिने विचारलं, अरे शोधतायत काय? जिव्हाऱ्यात निरांजन नाही. कुणीच काही उत्तर न दिल्यामुळे ती म्हणाली, मी शोधते. सांगा देवारा कुठे आहे? काही उत्तर न देता दोघेही जुन्या ट्रंक शोधत राहिले. पद्मजा काय समजायचं ते समजली. हताशपणे शेवटी कोणीतरी आणून दिलेली मेणबत्ती पेटवून मयत प्रदीपच्या उशाशी ठेवली आणि पद्मजा रत्नाला घेऊन मयत प्रदीपपाशी शेजारी बसली. रत्नाताई, अगं बघ इथे कोण निजलंय. तुझा दीपू आहे ना हा? तो बघ आता वारीला निघाला आहे. त्याला टाटा बाय बाय म्हण. पद्मजा हे सांगताना स्वतः हमसून हमसून रडू लागली आणि रत्ना विचारत होती, मला भूक लागलीये. कधी जेवायचं आपण? प्रदीपचे दिवस कार्य जसे जमले तसे पद्मजाने मनाच्या समजुतीसाठी प्रतीकडून करून घेतले. नाहीतरी काय अर्थ उरला होता. पण एका ब्राह्मण वारकरी त्याच्या धार्मिक मरणोत्तर हक्कापासून वंचित राहू नये ही तिची इच्छा होती. शेवटच्या दिवशी सकाळीच अंतिम संस्कार पूजा पाठ आटोपल्यानंतर तिने ठाण्याहूनच नाशिकला अस्थि विसर्जनाला जाण्यासाठी टॅक्सी पकडली. प्रवासात जाताना होय नाही या व्यतिरिक्त कोणीही काही बोलत नाही. पंचवटीच्या रामकुंडात विधिवत अस्थि विसर्जन होईपर्यंत दुपार झाली. एका हॉटेलमध्ये जेवण करून पद्मजाने परतीसाठी पुन्हा टॅक्सी ठरवली. बराच वेळ तसाच न बोलण्यातच गेला आणि प्रतीकने विचारले, मावशी एक विचारू का? बोल बच्चू, ती मायेने म्हणाली. बाबाचं आणखी कुठलं कार्य कधी कधी करावं लागणार आहे? बच्चू, खरं सांगू का? हे भाऊजींच्या अस्थि विसर्जनापर्यंतच कार्य तू केलं आहेस ना, तेच खूप झालं. तेच खूप त्याच्यावर उपकार झाले. पुढचं राहू दे, तुझ्याच्याने नाही होणार ते. मावशी, तू होतीस म्हणून तेवढं तरी पार पडलं माझ्या हातून. करीन ना मी पुढेही. नको रे राजा. हिंदू धर्मात वडिलांच्या प्रेताला अग्नी देण्यापासून त्याचे अस्थि विसर्जनापर्यंतचं कार्य ही पुत्राची जबाबदारी असते आणि हक्कही असतो. ती अपूर्ण राहिली तर ना मृताच्या आत्म्याला शांती ना पुत्रधर्म पार पडतो. पण पुढे सगळ्यांच्याच नशिबी हे येतं. ज्याचं होत नाही त्याचं काय बरं वाईट होतं हे कुणी पाहिलंय का? आपल्या मनाचं समाधान. दुसऱ्या धर्मात दुसरी प्रथा तर काहीच नाही. त्यांना का मुक्ती मिळत नाही? असं कसं मावशी? प्रतीकने विचारलं. हे बघ, मला इतकंच कळतं की आपल्या आई वडिलांना किंवा आत्मप्रियजनांना जे काही सुख प्रेम द्यायचं आहे ते त्यांच्या जिवंतपणीच द्यावं. ते आनंदाने आशीर्वाद प्रेमाने तुमच्यासाठी सर्वस्व देतील. पण ते गेल्यानंतर काहीही केलं किंवा नाही केलं तरी कुठे बघणार आहेत? मावशी, तो प्रतीक काही बोलण्या अगोदर त्याला थांबवत पद्मजा म्हणाली, बच्चू उर्फ प्रतीक उर्फ निसार, आता तू ऐकच. मला सर्व माहीत आहे बेटा. काही तर तुझ्या अंथरुणाला खेळलेल्या पण खूप हुशार बाबांकडून. तू त्यांचा मुलगा आहेस. त्यांच्या सर्व मालमत्तेवर तुझाच हक्क आहे. पण दिलेल्या मुखत्यार पत्राचा दुरुपयोग करून ब्राह्मण चोट्यातील टॉवर मधील घर तू परस्पर बिल्डरला विकायला नको होतंस. जन्माने तू त्यांचा मुलगा नाहीस हे समजल्यावर, तुला तुझं जन्मरहस्य जाणून धर्म बदलून मुस्कानशी लग्न करण्याची गरज नव्हती. तू तू आणि तुझ्या आई बाबांना जन्मभूत पूजलेल्या देवांची गाठोडी बांधून अडगळीत टाकायची गरज नव्हती. ते मरेपर्यंत देवांना तरी एका कोपऱ्यात ठेवून द्यायचं होतंस. घरात पाळणा हलणार आहे ही आनंदाची बातमी तू लपवून ठेवलीस. तो आनंदही त्यांना घेऊ दिला नाही. बरं झालं तुझी आई एका अर्थी अल्झायमरमुळे सुखी झाली. नाहीतर हे सर्व कळल्यानंतर मरून गेली असती. यशोदा बनवून तिने तुझं पालन पोषण केलं. तुझ्यावर अपार निरपेक्ष प्रेम केलं आणि सत्यगुपित आणि असत्यापलीकडे सर्व स्मृतीसह स्वतःलाही हरवून निघून गेली. यशोदेच्या नशिबी जन्मोजन्मी हाच शाप आहे की स्वतः जन्म न देता दुसऱ्याच्या पोराचं स्वतःच म्हणून संगोपन करायचं आणि शेवटी ते सोडून गेल्यावर त्याच्या आठवणीत जीवन कंठित करून मरायचं. एक सुस्कारा सोडून ती पुढे म्हणाली, पण तुझ्या बाबाला हा कसला शाप भोवला?
त्याला सर्व दिसत होतं, ऐकू येत होतं आणि कळतही होतं, पण केवळ तुझ्या सुखासाठी आणि घराच्या शांतीसाठी तो आंधळा आणि मूकबधीर बनून राहिला. तो जरी वारकरी ब्राह्मण असला तरी परधर्मीयांचाही त्याला तितकाच आदर होता. त्याला त्याच्या पश्चात रत्नाची काळजी होत्यात होती. त्याच्यासाठी तो सहन करत राहिला आणि केवळ तिच्यासाठी एकुपी त्याने जन्मभर जपलं. जे मला माहीत असूनही मी ते माझ्या सख्ख्या बहिणीपासून लपवलं. कारण ते लपवण्यातच तुझ्या बाबाचा आदर आणि सन्मान तिच्याकडून समाजाकडून राखला गेला आणि तिला ही बेमानीच्या दुःखाची झळ पोचली नाही. आज तुझा बाबा नाहीये तेव्हा ऐकायचं आहे तुला. विश्वास ठेवशील? सांग ना मावशी, प्लीज सांग. मी समजतोय त्याही पलीकडे जर काही असेल तर जरूर सांग. बेटा, जो नवीन धर्म तू स्वीकारलायस तो तुझ्या फक्त मृत आईचा आहे. तिच्या मृत्यूनंतर तिच्या दरिद्री बापाने तुझा सांभाळ करण्यास नकार दिला, तेव्हा तुझ्या बाबाने रत्ना दुःखी होऊ नये म्हणून एका ॲडॉप्शन एजन्सी मार्फत ओळखीने तुझे ॲडॉप्शन स्वतःच्याच घरात घडवून आणलं. तुझ्या बाबाचा आणि तुझा मूळ धर्म हिंदू आहे, जो तू आता बदलला आहेस. आणि जन्मदाताही ज्याला तू आता विसर्जित केलंस दुर्दैवाने तोच होता. मावशी, हे मी काय करून बसलोय ग? प्रतीकला हुंदका आवरला नाही. तो ओक्साबोक्शी रडू लागला. बेटा, जिच्यावर अन्याय झालाय तिने नकळत सर्व सहन केलंय. आपलं मानून तुला जीवनदान दिलंय, तिला फक्त सांभाळ. हे जन्मोजन्मीचे बंध आहेत, असे तोडून तुटत नसतात राजा. टॅक्सी दिव्यांजूरला पोहोचली होती आणि प्रतीकचा फोन वाजला. फोन ठेवून पद्मजाच्या गळ्याला मिठी मारत तो ओरडत म्हणाला, मावशी, मुस्कान आई झाली आणि माझा बाबा परत आलाय. तर मित्रांनो, आज थोडी वेगळी कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. कशी वाटली? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि नवीन कथा वाचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा, जेणेकरून पुढच्या कथेचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल. धन्यवाद.